फुले शाहू मानणारे लोकांची कंडिशन काय झालंय, आपण बनलोय भक्त कोणाचे, यांचे. का बनलोय आपण भक्त, अनुयायी नाही आहोत आपण, कोणीच नाही आहोत आपण. काय आता भक्त, भक्त कसे असतात तुम्हाला माहित आहे? सांगा भक्ताची डेफिनेशन काय आहे, तुम्हाला काय वाटतं भक्त काय असतात? बरोबर आहे. आपण काय आहो मग? आता मी तुम्हाला जे उदाहरण देतो, आपले मुलं नाही आहे इथं. जयंती कोणाची आहे? बाबासाहेबांची. फुले शाहू आंबेडकर मानणाऱ्या विचाराऱ्या माणसाची. मग ते विचार कोण ऐकायला पाहिजे? आपला काळ गेला, बरोबर आहे की नाही? म्हणजे कोणाचं, ज्यांचे 50 वर्ष झालेले आहेत, बरोबर आहे, ज्यांचे 40 वर्ष झालेले आहेत, ज्यांना मुलं बाळ झालेले आहेत, त्यांचा काळ निघलेला आहे. त्यांना तुमच्या पोरांना, आपल्या पोरांना इथं बसवा लागेल, पण आपली पोरच नाही आहे इथं. बाबासाहेबांनी काय म्हणलं तुम्हाला माहित आहे? मी इथपर्यंत आणलेला रथ काय करा आणलेला आहे, बरोबर आहे. इथून कोणाला पुढे न्यायचं आहे? कोणाला न्यायचं आहे? आपल्याला न्यायचं आहे ना, आपल्या पोराबारांना न्यायचं आहे ना. म्हणून इथून मी पुढे पुन्हा तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला आता उद्यापासून जेव्हा 2 दिवसाचे प्रोग्राम आहे, बरोबर आहे, आता सध्याची कंडिशन तुम्हाला सांगतो. ज्या बाबासाहेबांना अजून एक मी प्रश्न विचारतो की इथं नोकरीवाले किती आहेत? हात वर करा. जे नोकरीवर आहेत हात वर करा. कोणीच नाही. काऊन टेंडर का बिन नोकरीवाल्यांनी घेतला का जयंती साजरी करायची? बरोबर आहे की नाही? नोकरीवाल्यांनी जर एखाद्या साडीचा लग्न असला सुट्टी घेतात, बरोबर आहे. बहिणीचं लग्न असलं तर सुट्ट्या घेतात, मग जयंतीला सुट्टी नाही घेतात. ज्या माणसामुळे आपण कुठं आहोत? नोकरीवर आहोत, पण अजिबात घेत नाही. एवढी बेकार परिस्थिती समाजाची आहे. फक्त आपण काय झालं म्हणून सांगतोय तुम्हाला, भक्त झालेला